नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य, अधिकार असून आपल्या मतदानाच्या अधिकारातून एक चांगला खासदार निवडून दिला तर काय होऊ शकते हे नागपुरात तुम्ही बघत आहात। मेट्रो, मिहान, रस्ते गुडगुडीत, एम्स, सिम्बॉयसिस असे सर्वांगीण परिवर्तन शहरात दिसत आहे। विकास चक्र असे गतिमान ठेवण्यासाठी तुम्ही 19 एप्रिलला अवश्य मतदान करा, इतरांना प्रेरित करा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन नितीन गडकरी यांनी केलं। एका केंद्रीय मंत्र्याची पत्नी, एक यशस्वी गृहिणी, उद्योजिका व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कांचनताई गडकरी शंखनाद न्यूज चॅनलशी महिलांना, मतदारांना आव्हान करताना बोलत होत्या। 4-5 दिवस सलग सुट्ट्या आल्या म्हणून बाहेर जाण्याचा बेत आखू नका, कारण 17 एप्रिलला रामनवमी, 18ला एक कामाचा दिवस, 19ला मतदान, 20 आणि 21ला शनिवार रविवार अशा सलग सुट्ट्या असल्यानं ताडोबाला जाऊ की कुठे पर्यटनाला जाऊ असा विचार अनेकांच्या मनात असेल। मात्र तुम्ही मतदान अवश्य करा, नागपूर आणि देशाच्या विकासात भागीदार व्हा असं आवाहन या निमित्तानं कांचन गडकरी यांनी केलं। राजकारण हे खरं तर समाजकारणाचं एक चांगलं माध्यम आहे। म्हणजे खरं तर मला असं वाटतं महिलांमध्ये तर जी शक्ती, अभूतपूर्व शक्ती एक आहे, आणि त्याच्यामुळे जर महिलांनी जर खरंच चांगल्या महिला जर राजकारणात आल्या ना तर देशाचं चित्र बदलेलो इतकी, आणि ते एक साधन म्हणून जर आपण त्याचा वापर केला आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून जर आपण समाजकारण केलं तर खरोखर पूर्ण देश बदलेला आहे। मॅम, नितीन गडकरी सारखा एका मोठ्या नेत्याच्या सहचरणी म्हणून आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या मनात कुठलं दडपण असतं? नाही, अजिबात दडपण नसतं, कारण की माझं राजकारण हा विषय नाही आहे, माझं समाजकारणच आहे। आणि समाजामध्ये वावरताना मी म्हणते की हे जे मिळालं आहे ते आपल्याला एक देण मिळाली आहे। म्हणजे मिनिस्टर हे जे काय म्हणतात जे मिळालं आहे सध्या आमच्या कुटुंबाला, तर त्या संधीचा आपण आपल्या आयुष्यामध्ये उपयोग सोनं करून घ्यावा, त्याच्या निमित्ताने आपण चांगलं समाजकारण करावं असं त्या दृष्टीने मी राजकारणाकडे आणि एका मंत्र्याची पत्नी म्हणून त्याच्याकडे असं बघते मी। अच्छा मॅम, गेली अनेक वर्ष आपण समाजकार्यामध्ये कार्यरत आहात, तर आपला अनुभव काय राहिलेला आहे त्याबद्दल? कशाबद्दलचा? सामाजिक कार्य करणं खरोखर एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे मी आज 2 एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवते आहे, सेवा सदन शिक्षण संस्था आणि रामटेकला श्रीराम शिक्षण संस्था। एक हॉस्पिटल चालवते आहे, त्यांची चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, कमलाती हॉस्पिटलनी चालू केलेलं। या तिन्ही संस्था 97 वर्षाच्या आहेत। एक कोऑपरेटिव्ह बँक चालवते आहे, एक कला क्षेत्राची संस्कार भारती आहे, त्याची मी अध्यक्ष आहे। त्याच्यानंतर स्वतः 4 महिलांच्या NGO चालवते आहे। तर खूप मजा येते आणि खूप चांगलं वाटतं आपण जेव्हा समाजकारण, म्हणजे छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते की मातृसेवा समाज संघात जेव्हा कोरोनाचा पिरियड होता त्या काळात सगळे दवाखाने बंद होते, आणि त्यावेळेला जेव्हा एखादी अडलेली स्त्री आमच्याकडे आली तर त्यावेळेला तिची केलेली सेवा, त्याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती असणारा हसू पाहून एक आत्मिक समाधान आम्हाला मिळतं। जसं सेवासदनला खूप गरीब मुलं शिकायला येतात, तर ते कोणी फी भरू शकत नाही, मग त्यासाठी आम्ही डोनेशन मागतो, पालकत्व स्वीकारतो, आणि ज्यावेळेला तो मुलगा शिकून पास होतो तर त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचं जे हसू असतं ना ते खरोखर अलौकिक असतं। असं आत्मिक समाधान या समाजकारणामध्ये मला मिळतं। अच्छा मॅम, देशातील महिला मतदारांना आपण काय सांगाल? मी मतदारांना सांगेन की मतदान करणं हा आपला एक राष्ट्रीय अधिकार आहे, आणि यावेळेला मी तर म्हणेन की 4-5 दिवस लागोपाठ सुट्टे आलेत। 17 तारखेला रामनवमी आहे, 18ला फक्त एक वर्किंग डे आहे, 19ला वोटिंगची सुट्टी आहे, 20-21 सॅटर्डे संडे आहे। सगळ्यांच्या मनात असेल की पटकन आपण आता 5 सुट्ट्या आहेत तर आपण बाहेरगावी जावं, नागपूरच्या लोकांना वाटेल की ताडोब्यात वाघ बघायला जावं, पण मी आवाहन करेन की पहिले 19 तारखेला मतदान करा। कारण बघा की तुम्ही जर चांगला संसद निवडून दिला तर आज 10 वर्षामध्ये नागपूरचा काय विकास झाला आहे ते मला सांगायला नको, सगळ्यांना अनुभवतात आहे, सगळेजण बघतात आहे। नागपूरचा तळागाळातला जो व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत विकास झालेला आहे,
आणि मग एम्स आलेलं आहे आपल्याकडे, IIM आलेलं आहे, त्याच्यानंतर सिम्बॉयसिस आलेलं आहे. म्हणजे एज्युकेशनल हब पण झालेलं आहे आपल्याकडे. रस्ते तर छान गुळगुळीत चकचकीत झालेले आहेत. देशातला पहिला रस्ता आहे की खाली रस्ता, वरती फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो सुंदर झालेली आहे. म्हणजे या सुखसोयी, मेट्रोसारखी सुखसोयी तर शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत मिळते आहे. आणि असं जर विकास तुम्हाला पाहिजे असेल, हा साधायचा असेल, तर प्रत्येक महिला मतदार असो, पुरुष मतदार असो किंवा नवीन जे मतदार असो, सगळ्यांनी मतदान अवश्य केलं पाहिजे. सगळ्या महिला मतदारांना सांग की तुम्ही पहिले मतदान करा. आणि बाकीच्याही आपल्या ज्या किटी पार्टींमधल्या महिला असतील किंवा काम करत ज्या महिला असतील त्या असतील आहे, इतर क्षेत्रातल्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या महिला असतील, सगळ्यांना मतदानाचं महत्त्व पटवून द्या आणि मतदान अवश्य करा. राजकारण हे समाजकारणाचं माध्यम असून यात आपल्या आत्मिक समाधान मिळतं, असं प्रांजळपणे कबूल करताना त्यांनी आपल्या विविध क्षेत्रातील समाजकारणावर प्रकाश टाकला. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.